भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना पक्षाचा या ठिकाणी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे 9 पैकी 11 पैकी 6 जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आणि ते पण भरघोस मताने निवडून आले। या अंबाई गटातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी आमेर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी जी आहे तो तुमच्या भरोश्यावर दिली होती आणि त्या भरोश्यावर तुम्ही खरं ठरले। त्या विश्वासाला तुम्ही सर्व पात्र ठरले। आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली। सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एक मतदारांना जाऊन भेटून सर्वांना विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागितलं आणि त्या विरुद्ध विरोधकांनी फक्त आणि फक्त जातीपातीचं राजकारण केला आणि जातीपातीच्या राजकारणाला आपल्या या अंबाई गटाने त्या ठिकाणी त्याची जागा दाखवण्याचं काम केलं। आपल्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवला। आपल्या कार्यकर्त्यांनी शांतता पाळली। आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आपण शांततेने ही निवडणूक पार पाडल्यामुळं आपण 3500 मताने या ठिकाणी निवडून आलेलो। आणि अंबाई गटाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की अंबाई गटामध्ये भाजपच्या विरोधी पक्षाने अर्थात भाजपाने या ठिकाणी दिग्गज त्यांचे मंत्री प्रचाराला उतरवले, त्यांचे आमदार उतरवले, त्यांचे नेते या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते। इतकं करून सुद्धा या अंबाईच्या जनतेने 3500ची लीड निवडून आली। विधानसभेची जर तुलना केली तर आपण या अंबाई गटातून 206 मतांनी मागे होतो। किती? 206 मताने आणि आता ते 200 कव्हर करून 3500 मताने आपण निवडून आलो। हा खूप मोठा विजय आहे आपला। पण हा विजय साजरा करत असताना आपल्याला सर्वांना हा विजय पचवायचा आहे। हा विजय आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे। आपल्याला एक दिवसाची निवडणूक नाही मित्रहो, बांधवांनो, आपल्याला दररोज निवडणुका लढवाव्या लागतात आणि आपल्याला हा विजयाचा जल्लोष जो आहे हे 5 वर्ष साजरा करायचा आहे। हा काही एक दिवसाचा नाहीये, 5 वर्ष या ठिकाणी आमेरकडे पुरा विजन आहे, नियोजन आहे, दूरदृष्टी आहे आणि अंबाई गटाचा सर्वांगीण विकास आमेर आणि सत्तार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे। या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची मेहनत बर का, हे सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि अंबाई गटाच्या सर्व मतदार बंधू भगिनींचा हा विजय आहे। हा जो विजय आहे, आम्ही अब्दुल सत्तार साहेब, आमचा परिवार, आमचा शिवसेना पक्ष, आमच्या सर्व जनतेच्या या मेहनतीला आम्ही तुम्हाला हा विजय अर्पण करतो। हा विजय तुमचा आहे। तुम्ही मेहनत घेतली, तुम्ही संयम पाळला, तुम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम केला, यामध्ये आपण यशस्वी झालो। आपण विरोधी पक्षाच्या लोकांना पाहिलं तर ते कुठेही म्हणजे भांडण करण्याच्या तयारीत होते, कुठेही खेटाखाट्या करत होते। त्या ठिकाणी त्यांना वातावरण खराब करायचं होतं, पण या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी संयम पाळला। आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी नियोजनबद्ध प्रचार केला आणि कुठेही त्या कुत्र्यांनी किती भोकला तरी आपण त्याला उत्तर दिलं। आणि कधी बी विचार करा, माणसं बघा, कुत्रे माणसाला चावतात, माणसं कधी कुत्र्याला चावत नाही। लक्षात ठेवा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जनतेने
ऐकून घ्या, जनतेने या कुत्र्यांना यांची जागा दाखवलेली आहे आणि तुम्हाला खराब होणार नाही याची दक्षता घ्या. आपण सर्व लोक या ठिकाणी चांगले आहेत, सर्व लोक या ठिकाणी शिकलेले आहेत, आपले लोक सर्व हुशार आहेत, आपल्याला सर्वांना सर्व काही कळतंय, सर्वांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे का वातावरण आपल्याला चांगलं ठेवायचंय, नेहमी करता आपल्याला चांगलं ठेवायचंय वातावरण. आणि काही पागल कुत्रे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील, आपण खराब होऊ द्यायचं नाही, अजिबात खराब होऊ द्यायचं नाही आपल्याला. आपण 2 सीट आपल्या पंचायत समितीला कमी पडले, पण मी तुम्हाला सांगतो पंचायत समितीचा सभापती बी आपलाच होणार आहे या ठिकाणी.